तर हा कोणता ब्लॅक मॅजिकसाठी वापरण्यासाठी नाही आणलेला आहे. तर यावरून आपल्याला काय शिकायचं आहे आज? प्रॉपर्टीज. कशाच्या प्रॉपर्टीज? काही जण विचारत असेल ओम सर, आता ओम सरच्या प्रॉपर्टीज सांगतात. अरे माझी प्रॉपर्टी जाणून काय करचाल? आपल्याला जाणायची आहे प्रॉपर्टी स्क्वेअरची. तर आज आपल्याला पहिली प्रॉपर्टी पाहिजे आहे, ऑल फोर साइड्स आर इक्वल. कशाचे? स्क्वेअर्सचे. आता सगळेजण इकडे लक्ष द्या. हा काय आपल्याजवळ? स्क्वेअर. या स्क्वेअरला किती साइड्स असतात? सगळ्यांना माहित आहे 4 साइड्स. हे झाली याची फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. आता तुम्ही पहा इथं कोणती तरी साइड तुम्हाला वाटत आहे की जास्त आहे, याला आपण फोल्ड जरी केलं तर दोन्ही साइड्स इक्वल येत आहे. कोणती साइड बाहेर येत आहे का? नाही. म्हणजे त्याचे 4 साइड्स काय असतात? नेहमी इक्वल. सेकंड प्रॉपर्टी, अपोजिट साइड्स आर पॅरलल. आता अपोजिट साइड्स कोणते होणार? ही जर आपण वरची साइड घेतली तर त्याचा अपोजिट साइड खालची होणार. म्हणजे हे दोन्ही साइड काय आहे? पॅरलल. आता पॅरलल म्हणजे सगळ्यांना माहित आहे दोन्ही लाईन मधलं इक्वल डिस्टन्स असतात. आता इथं पहा दोन्ही लाईन मध्ये इक्वल डिस्टन्स आहे म्हणजे हे साइड आणि हे साइड दोन्ही काय आहे? पॅरलल. तशीच हे साइड आणि ही साइड दोन्ही काय आहे? पॅरलल. थर्ड प्रॉपर्टी पाहायची आपल्याला, ईच अँगल इज अ राईट अँगल. आता राईट अँगल म्हणजे काय असतो? जे अँगल राईट असतो तो राईट असते का? नाही. राईट अँगल म्हणजे ज्याची डिग्री 90 डिग्री. आता या स्क्वेअरचे चारी कॉर्नर पहा, 1 2 3 4. या चारी कॉर्नरला अँगल कितीचा बनत आहे? 90 डिग्रीचा. म्हणजे याच 90 डिग्रीच्या अँगलला काय म्हणू आपण? राईट अँगल. म्हणजे स्क्वेअरच्या चारी कॉर्नरला अँगल कितीचा बनत असतो? 90 डिग्रीचा. तशीच आपली फोर्थ प्रॉपर्टी आहे, बोथ डायगोनल आर इक्वल. आता डायगोनल काय असतो? जो या स्क्वेअरला मधातून दोन्ही साइडनी कट करेल. आता हे डॉटेड लाईन दिसत आहे रेड रेड, हे डॉटेड लाईन म्हणजे डायगोनल. हा डायगोनल दोन्ही पूर्ण स्क्वेअरला काय करत आहे? डायगोनली इंटरसेक्ट करत आहे. फोर्थ फिफ्थ पॉइंट आपला, डायगोनल बायसेक्ट इच अदर ॲट राईट अँगल. या दोन्ही डायगोनल इथं बायसेक्ट केलेला आहे. हे बायसेक्ट केलेला पॉइंट कितीचा अँगल फॉर्म करत आहे? 90 डिग्रीचा. हे पहा मी तुम्हाला दाखवतो. फॉर्म झाला 90 डिग्रीचा अँगल. हे पण एक डायगोनल आहे, हे पण एक डायगोनल आहे. दोन्ही बायसेक्ट झाले होते, अँगल कितीचा फॉर्म झाला? 90 डिग्रीचा. याच प्रकारे आपण पाहू शेवटची प्रॉपर्टी, तेच म्हणजे सम ऑफ ॲडजेसंट अँगल आर सप्लिमेंटरी. आता ॲडजेसंट अँगल म्हणजे काय असते? आजूबाजूचे. म्हणजे जसा आपला शेजारी असतो, ज्याच्या घरात आपल्याला झाकून पाहायची सवय असते, तसाच या अँगलचा शेजारी म्हणजे हा अँगल. या दोन्ही अँगलची सम नेहमी किती असते? 180. सप्लिमेंटरी म्हणजेच काय असतो? 180. हा अँगल आणि हा अँगलची सम नेहमी किती येणार? 180. तसंच हा अँगल आणि हा अँगलची सम 180. तसंच हा अँगल आणि हा अँगलची सम 180.